एकतर सगळ्यात महत्त्वाचं की हे आमदार अपात्र ठरू शकले नाहीत, कारण विधानसभा अध्यक्षांनी त्या दरम्यानच्या कालावधीत प्रचंड वेळ घेतला। अखेरीस न्यायालयाला हे सांगावं लागलं की या आमदारांच्या पात्रतेच्या किंवा अपात्रतेच्या प्रश्नाचं काहीतरी करा। तेव्हा जानेवारी 2024 मध्ये जाऊन विधानसभा अध्यक्षांनी यावरची सुनावणी संपूर्ण पूर्ण केली आणि त्यानंतर या संदर्भित प्रकरणाचा निकाल लागला। मात्र पुन्हा एकदा देवदत्त कामत भूतकाळात जाऊन हा अपात्रतेचा प्रश्न सोडवावा, तो तडीस न्यावा असा प्रचंड आग्रह सध्याच्या घडीला न्यायालयासमोर करत आहे की अपात्रतेच्या निर्णयाचा कोणताही परिणाम आम्हाला, त्याचा लाभ असो त्याचा तोटा असो, काही झालं नाही तरी चालेल, मात्र कोणत्या तारखेपासून कोणता आमदार कोणता सदस्य पात्र आहे की अपात्र आहे हे न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने घोषित करावं, हा आग्रह देवदत्त कामतांचा आहे। यामागे आता नेमकी ठाकरेंच्या वकिलांची नेमकी काय खेळी आहे हे कदाचित या सुनावणीमध्ये जसजसे पुढचे पदर उलगडत जातील तसतसं आपल्याला कळेलच। मात्र त्याचा एखाद्या निर्णयाचा आम्हाला फायदा हो की तोटा हो, तरी सुद्धा आम्हाला तो निर्णय हवाय आणि तो देखील सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडून हवाय, हा एकमेव आग्रह सध्या देवदत्त कामतांनी धरलेला आहे। आणि जर अशा पद्धतीने तो निर्णय राबवायचाच ठरवला, तशा पद्धतीची सुनावणी घ्यायचीच ठरवली, तर शिंदेंच्या वकिलांना सुद्धा याच मुद्द्यावरती आपले मुद्दे ठेवावे लागतील, सभापतींना सुद्धा येऊन याच मुद्द्यावरती आपले मुद्दे ठेवावे लागतील आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय कदाचित सुनावणी घेऊ शकेल। सर्वोच्च न्यायालयाने जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आम्ही घेऊ शकतो का, तर त्यावरती देवदत्त कामतांनी होय, सर्वोच्च न्यायालय हा अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो, पूर्वलक्षी प्रभावाने घेऊ शकतो असं एक स्टेटमेंट केलेलं आहे। त्याकरता त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांचे दाखले सुद्धा दिलेले आहेत। अगदी मनशी, यामध्ये एक अपडेट आलेली आहे कोर्टातून आता। देवदत्त कामत त्यांच्या युक्तिवादामध्ये म्हणतात की न्यायालयानं असं मत मांडलेलं आहे की जिथे अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी बराच वेळ खर्च झाला असेल, पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आला असेल आणि अध्यक्षांनी पुरावे तपासण्यासाठी चुकीच्या निकषांचा वापर केला असेल आणि विधानसभेचा कार्यकाळ मर्यादित असेल, तिथे प्रकरण परत पाठवल्यानं न्यायाची पूर्तता होणार नाहीये। अखेरीस न्यायाची पूर्तता हाच महत्त्वाचा निकष आहे आणि या न्यायालयाचे अधिकार हे तांत्रिक चौकटीमध्ये मर्यादित केले जाऊ शकत नाहीत। संपूर्ण न्याय देण्यासाठी हे न्यायालय स्वतःच अपात्र ठरवू शकतं। म्हणजे त्यांचा रोख पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाकडे असणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांविरुद्धच्या अपात्रता कार्यवाहीतून आलेले असेही काही निकाल आहेत की जिथे सक्षम प्राधिकरणानं अपात्रता सिद्ध होत नाही असं मत मांडलेलं होतं। रीट अधिकार क्षेत्रामध्ये उच्च न्यायालयांनी संबंधित निकष लागू केले, अपात्रता झाली असल्याचं आढळलं आणि स्वतः सदस्यांना अपात्र घोषित केले आणि असाच एक निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्यात आला आणि तिथे तो कायम ठेवण्यात आला। हा कुठेतरी त्यांनी एक रेफरन्स दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांविरुद्धची जी अपात्रतेची कार्यवाही आहे त्यामध्ये कशा प्रकारे सक्षमपणे निर्णय घेतलेला होता त्यावेळेसच्या तिथल्या स्थानिक प्राधिकरणानं, त्याबाबत त्यांनी हा रेफरन्स देत सर्वोच्च न्यायालयाकडे कुठेतरी एक न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे ह्या युक्तिवादातून, या मांडणीतून असं दिसतंय। एक महत्त्वाचा जो प्रश्न न्यायालयाने सुद्धा उपस्थित केलेला होता की न्यायालयीन निर्णय या बाबतीतले वेगवेगळे दाखले देऊन उपस्थित करण्यात येतात आणि उच्च न्यायालयाने सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अधिकारांचा वापर केलेला आहे। मात्र त्यावरती देवदत्त कामत असं म्हणतात की जिथे अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घ्यायला मुळातच बराचसा वेळ खर्च केला गेला, पुरावे हे चुकीच्या पद्धतीने तपासले गेले आणि विधानसभेचा कार्यकाळ हा मर्यादित असताना चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला गेला, तिथेच परत पुन्हा तपासासाठी तोच मुद्दा पाठवण्यात काहीही हाशील नाही। तो मुद्दा म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयापुढेच न्यायासाठी येणं, चर्चेसाठी येणं हे अपेक्षित आहे। संपूर्ण न्याय देण्यासाठी हे न्यायालय स्वतःच अपात्र ठरवू शकतं। जर संपूर्ण न्याय हवा असेल, मुळातच ज्यांनी न्याय दिलाय, ज्या विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्याच अधिकार क्षेत्रावरती आम्हाला आक्षेप आहे। त्यामुळे पुन्हा आम्हाला विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन पूर्वलक्षी प्रभावाने किंवा भूतकाळात शिरून कुठलाही अपात्रतेचा निर्णय बदला असं म्हणायचं नाहीये। स्वतः सर्वोच्च न्यायालयाने आता हा निर्णय घेतला पाहिजे असा आग्रह देवदत्त कामतांनी स्पष्टपणे घेतलेला आहे आणि म्हणूनच जर काही विचारायचंच असेल, जर काही मांडणी करायची असेल तर सभापती, शिंदेंचे वकील म्हणजे समोरचे वकील आणि ठाकरेंचे वकील अशी ती मांडणी होऊ शकते आणि सोबत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकरणाचा देखील इथे दाखला देतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांविरुद्ध जी अपात्रता कार्यवाही झालेली होती त्यामध्ये काही निकाल आलेले होते जिथे सक्षम प्राधिकरणाने अपात्रता सिद्ध होत नाही असं मत मांडलेलं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही नगरसेवक अपात्र झाले होते, मात्र त्यावेळी जे तांत्रिक प्राधिकरण होतं, सक्षम प्राधिकरण होतं, त्यांनी हे नगरसेवक अपात्र होणार नाही असं म्हटलं।
रीट अधिकार क्षेत्रात उच्च न्यायालयाने मात्र संबंधित निकष लागू केले आणि अपात्रता सिद्ध झाली आणि अखेरीस सदस्य हे अपात्रच ठरले. म्हणजे असेही उदाहरणं आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरती की नगरसेवक हे अपात्र ठरवले गेलेले नव्हते सुरुवातीला, मात्र न्यायालयापुढे जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा ते नगरसेवक अपात्र ठरले. असा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे यापूर्वी. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे अपात्रतेच्या संदर्भात त्यावरती पुन्हा सुनावणी घेऊ शकतं आणि पुन्हा एकदा अपात्रतेच्या संदर्भात निर्णय देऊ शकतं. देवदत्त कामत पुढे असंही म्हणतायत की न्यायालयाने असं मत मांडलंय की जिथे अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्याकरता बराच वेळ खर्च झाला आणि पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आला. अध्यक्षांनी पुरावे तपासले मात्र ते पुरावे चुकीच्या पद्धतीने तपासले. एकंदरीतच वेळ खर्च झाला आणि वेळ निघून गेली न्याय देण्याची आणि त्याच्यामुळे त्या निघून गेलेल्या वेळेचा फायदा घेत, त्या संधीचा फायदा घेत आमच्या जे फुटून गेलेले आमदार आहेत त्यांना पात्र ठरवण्यात आलं. जर या निर्णयाकडे बघितलं तर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने आपली निर्णय प्रक्रिया राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबवण्यात आली होती. जे नगरसेवक आधी संबंधित प्राधिकरणाकडनं अपात्र ठरवले गेले त्यांना पुन्हा अपात्र ठरवले गेले होते, त्यांना नंतर अपात्र ठरवलं गेलं. हा दाखला सुद्धा आता देवदत्त कामत देताना दिसत आहे. अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं मनशी, काल जसं कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादाचा शेवट करत असताना कोर्टाला एक विकल्प दिलेला होता की जर ठरत नसेल तर तुम्ही हे चिन्ह गोठवा, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा. आणि तीच मागणी आता पुन्हा देवदत्त कामत सुद्धा करताना दिसत आहेत. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे की चिन्ह देत नसाल तर हे चिन्ह गोठवा, ह्याचा फायदा घेतला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काल जसं कपिल सिब्बल यांनी सांगितले की सगळे फायदे या चिन्हाचे एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे हे चिन्ह गोठवा. जर कोर्टाला हे ठरवता येत नसेल किंवा हे ठरत नसेल तर या संदर्भात त्यांनी मोठी मागणी केली होती आणि ह्याच मागणीवर पुन्हा एकदा देवदत्त कामत सुद्धा ठाम असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अपात्रतेच्या निर्णयाच्या आधीच पक्ष आणि चिन्हाचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. 5 पैकी जर 3 आमदार फुटले तर काय तुम्ही पक्ष त्यांना देऊन टाकणार का, अशा प्रकारे त्यांनी कोर्टाकडे सवाल उपस्थित केलेला आहे. आणि चिन्ह कोणाचा आहे हे जर ठरत नसेल तर हे चिन्ह सरळ गोठवा, अशा प्रकारे पुन्हा एकदा त्यांनी मागणी केलेली आहे. मला वाटतं आता 2दा युबीटीकडून ही मागणी कोर्टामध्ये झालेली आहे, त्यामुळे आता याच मुद्द्यावर पुढे चर्चा अपेक्षित आहे. खरं तर राजकीय पडसाद याचे उमटलेले आपण पाहिलेले आहेत, मात्र पुन्हा एकदा जेव्हा कपिल सिब्बल कामतांनी ही मांडणी करायला सुरुवात केली त्यांची सुद्धा हीच मागणी कायम दिसतीये. मनश्री, एक छोटा फरक आहे दोघांच्या मागणीमध्ये. कपिल सिब्बलांनी काल जी मागणी केलेली होती की ती मागणी म्हणण्यापेक्षा कपिल सिब्बलांनी ते स्टेटमेंट केलेलं होतं की त्यावेळेस चिन्ह गोठवणं हे जास्त संयुक्तिक ठरलं असतं, चिन्ह गोठवायला हवं होतं, हे कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं. देवदत्त कामत त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की जर चिन्ह कुणाला द्यायचं हे ठरत नसेल, आम्हाला चिन्ह देऊ नका, ते चिन्ह सरळ गोठवून टाका. हे देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे की जर चिन्ह देत नसाल, आम्हाला देत नसाल तर हे चिन्ह गोठवणं जास्त संयुक्तिक होईल. आणि त्याच दृष्टीने पुन्हा एकदा कपिल सिब्बलांचाच मुद्दा देवदत्त कामत हे पुढे नेताना दिसत आहेत. अर्थात पुन्हा एकदा जशा काल कपिल सिब्बलांच्या स्टेटमेंटवरती राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात कोर्टाच्या बाहेर, तशाच प्रतिक्रिया देवदत्त कामत यांच्या या स्टेटमेंटनंतर सुद्धा उमटतील. कारण चिन्ह गोठवा ही प्रक्रिया शिवसेना पक्षाच्या अस्मितेशी संबंधित आहे, त्या सेंटिमेंटशी संबंधित आहे, शिवसैनिक या ओळखीशी संबंधित आहे. त्यामुळे चिन्ह गोठवण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांकडनं जी केली जाते, एकदा नव्हे 2दा केली जाते. आणि विशेषतः खरं तर ठाकरेच्या वकिलांना हे अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे की याच्या राजकीय प्रतिक्रिया या उमटलेल्या आहेत, ज्या सेंटिमेंटशी जोडल्या जात आहेत, ज्या अस्मितेशी जोडल्या जात आहेत. मात्र त्यापुढे जाऊन देवदत्त कामत म्हणतात की जर हे चिन्ह आम्हाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार नसेल तर ते गोठवा. आणि कपिल सिब्बलांनी काल म्हटलं होतं की चिन्ह गोठवणं हे त्यावेळेस अधिक संयुक्तिक ठरलं असतं, कारण अख्खाच्या अख्खा पक्ष उचलून हा एकनाथ शिंदेंना शिवसेना म्हणून देण्यात आला, हे चुकीचं ठरलं, ती चुकीची प्रक्रिया ठरली. त्यावेळेस जर इतका मोठा वाद निर्माण झाला होता, जर मोठ्या संख्येने आमदार फुटून गेलेले होते, तर त्या वादाच्या संदर्भात विचार करताना, न्याय प्रक्रिया राबवताना घाईघाईने हे चिन्ह देण्यात आलं. मात्र हे चिन्ह गोठवणं जास्त संयुक्तिक ठरलं असतं.
कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दुसरं चिन्ह मिळालं असतं, कदाचित शिवसेना या नावाऐवजी त्यांना दुसरं नावही मिळालं असतं. मात्र वेगवेगळी चिन्ह घेऊन दोन्ही पक्ष मैदानात उतरले असते निवडणुकीच्या. मात्र शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदेच्या पक्षाला देण्यात आलं. ते केवळ विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या जोरावर देण्यात आलं. हीच न्याय प्रक्रिया चुकलेली आहे किंवा ही आम्हाला मान्य नाही आहे हे ठासून सांगताना ठाकरेंचे वकील आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच देवदत्त कामतांनी कपिल सिब्बलांच्या ही पुढे एक पाऊल जात म्हटलेलं आहे की जर हे चिन्ह आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवलं जाणं जास्त संयुक्तिक ठरेल. अशा पद्धतीची मागणी ही देवदत्त कामत हे करताना दिसत आहेत.